असं आहे की व्हिजिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टपाशी आलं, आपण सुद्धा पाहिलं असेल, तर अनेकांनी व्हिडिओ घेतला त्याचा. 2 किलोमीटर दुरून व्हिडिओ त्याचा एकदम क्लिअर आला विमानाचा, की कसं असं विमान चाललंय असं, आणि कसं एकदम पलटी अशी खाते आणि कसं क्रॅश होतं. हा क्लिअर कट व्हिडिओ त्या निमित्तानं आला. जर धुकं असतं, जर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता, तर इतक्या दुरून तो व्हिडिओ आला नसता. आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही घातपात आहे का. आणि म्हणून सर्व त्या निमित्तानं चिंतेत आहे की वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझं सुद्धा समर्थन आहे. आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमातून तो होईल, पण त्याच्यावर हायकोर्ट जजचं नियंत्रण, त्यांच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय आहे, काय घडलं, काय नाही, घातपात आहे की अपघात आहे, हे सर्व जनतेसमोर येईल. फक्त DGCI करून चालणार नाही किंवा CID करून चालणार नाही. त्यामध्ये हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखालीच ही चौकशी झाली पाहिजे. अजितदादा हयात असताना अनेक बैठका पार पडल्या. मागे विलिनीकरणासंदर्भामध्ये साधारण किती बैठका ते पार पडल्या, आता सध्याला त्या संदर्भात आमच्या काही कानावर नाही अशा पद्धतीचे वक्तव्य समोर येत आहे. तुम्ही प्रत्यक्ष तिथं त्या बैठकांमध्ये काही बैठकात आपण सुद्धा उपस्थित होता का, आणि किती बैठका नेमक्या पार पडल्या? असं आहे, अजितदादांबरोबर जवळजवळ 14 बैठका झाल्यात. त्याच्यामध्ये अनेक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो, आमचे बाकी सहकारी सुद्धा होते. पण आता याच्या बाबतीत असं आहे की सध्या आता दुखवट्याचा काळ चालू आहे, आणि हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे कोणत्या तारखेला बैठक झाली अजितदादांबरोबर, किती वाजता बैठक झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, त्या बैठकीमध्ये काय ठरलं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्याचं सांगू. सुप्रियाताई शरद पवार साहेब हे सुद्धा बैठकीला होते. सुप्रियाताई सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होत्या. शरद पवार साहेब सुद्धा काही बैठकीला उपस्थित होते. त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे सर्वांना. तुम्ही ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील, अशा अनेक बैठका जेव्हा घडल्या, अशा बैठकीमध्ये तुम्ही उपस्थित होता का? तुमच्या कानावर अशापर्यंत आलं? कारण की मी सुद्धा उपस्थित होतो. आमच्याबरोबर जे 4-5 महत्वाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते सुद्धा उपस्थित होते. काय खतखत एकंदरीतच अजित पवारांची होती, कारण की महायुतीसोबत अजित पवार होते. अशा काही घटना असतील जे अजित पवारांनी आपल्यासोबत संवाद केला असेल, कारण अनेक वर्ष आपण नेतृत्व अजितदादांसोबत केलं. असं आहे की या सर्व गोष्टी दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू. आता या गोष्टी सांगणं हे काही योग्य होणार नाही. दुखवट्याच्या काळामध्ये अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. अजित पवारांच्या विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे असं जे आहे ते संजय राऊत बोलले. असं वाटतं ऑपरेशन लोटसचा भाग असं वाटतं तुम्हाला? आता त्यांना शंका आहे म्हणून ते बोलले संजय राऊत. मी सुद्धा काही मीडियाला बोलताना बोललो की माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला जर कधी एअरपोर्टला वर कधी भेटले तर मी त्यांना नक्की सांगेल की तुम्ही सुद्धा या छोट्या जे खाजगी विमान आहे त्यांनी तुमचा प्रवास टाळला पाहिजे. का बरं नितीन गडकरींनी काढला? की महाराष्ट्र राज्यातले अनेक नेते आहेत, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. म्हणजे चला, धन्यवाद. तर अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी. हायकोर्ट जजच्या माध्यमातून ही चौकशी व्हायला हवी, कारण DGCA किंवा CID करेल तेवढीच चौकशी पुरेशी नसेल. अपघाताचं स्वरूप पाहता आणि अपघातानंतर ज्या बाबी समोर येत आहेत, जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यांची उत्तरं मिळायची असतील तर एक स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात अनेक चर्चा झाल्या होत्या. या चर्चांना आणि बैठकांना अजित पवार उपस्थित होते, असाही दावा अनिल देशमुख